Okay, so which topic we have started? Morphology of flowering plant, right? So in morphology of flowering plant, yesterday we are done with stem, right? And before the, what we did about root, their modification, then their function, its function, modifications, right? Different types of roots. Yesterday we are done with the stem, right? Can you tell me there are how many types of seeds? Kitty types of seeds are? Two types of seeds are there. Which are those? Monocot and dicot, right? What is the difference between dicot seed and monocot seed? Very good. Say it loudly. In dicot seed, 2 cotyledon is present, and in monocot seed, only 1 cotyledon is present. That is single cotyledon is present, right? Dicot seeds examples का है? What are the examples of dicot seeds? Mango है, then groundnut है, peas है, right? And what are the examples of monocot seeds? Yes, maize है, त्याच्यानंतर wheat है, rice है. These are the examples of monocot seed. Today we are going to start with the leaf, right? आता leaf काय आहे? आपण म्हटलं काल की जे पण स्टेम आहे त्या स्टेमचा असा एक पॉइंट असतो जिथनंच काय येतं न्यू लीफ येतं किंवा न्यू ब्रांच येते. राज काय त्या पॉइंटचं नाव? व्हॉट वी कॉल्ड इट ॲज अ नोड रिजन. याला काय बोलतो आपण? नोड रिजन. ठीक आहे, दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज नोड. ओके, त्याच्यानंतर इकडे हा जो बेस आहे, ठीक आहे, दिस बेस, राईट. मग हा जो आहे याला हायपोपोडियम म्हणतात. काय म्हणतात? हायपोपोडियम. आता आपण लीफबद्दल बोलणार आहे की जो त्याला कनेक्टेड आहे नोड रिजनला लीफचा पार्ट, त्याला लीफ बेस म्हणतात. काय म्हणतात? इट इज कॉल्ड एज लीफ बेस और हायपोपोडियम, राईट. कॅन यू सी द स्टॉक? हा जो स्टॉक आहे, राईट, लीफचा जो स्टॉक आहे त्याला म्हणतात मिझोपोडियम. व्हॉट इज इट्स नेम? इट्स नेम इज मिझोपोडियम. मिझोपोडियम कारण की मिडलचा पार्ट आहे, सो दिस इज मिझोपोडियम. मग मिझोपोडियम इज ऑल्सो कॉल्ड ॲज पेटिओल. त्यालाच काय म्हणतात? पेटिओल. और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लीफ स्टॉक. ज्याच्याने लीफचा हा वाला पार्ट आणि स्टेम कनेक्टेड आहे त्याला आपण म्हणतो लीफ स्टॉक, पेटिओल किंवा मिझोपोडियम, राईट. नंतर हा पूर्ण जो ग्रीन कलरचा पार्ट दिसतोय, द होल ग्रीन पार्ट इज कॉल्ड ॲज एपिपोडियम. त्याला काय म्हणतात? एपिपोडियम. सो अदर वर्ड्स फॉर दिस की एपिपोडियमला जो पण ग्रीन सरफेस दिसतो आपल्याला त्याच्यावर फोटोसिंथेसिस होतं, ग्रीन असेल, रेड असेल, काय की लीव्सचे कलर्स डिफरंट आहे, राईट. पण जिथे जिथे फोटोसिंथेसिस होतं त्याला आपण बोलतो लीफ लॅमिना किंवा लीफ ब्लेड. काय म्हणतात? लीफ लॅमिना और इट इज कॉल्ड ॲज लीफ ब्लेड, द होल फोटोसिंथेटिक पार्ट, राईट. मग त्याच्यानंतर इथे मध्ये इफ यू सी हिअर एक ब्रॉड लाईन असते आणि मग फर्दर त्याला काय असतात? ब्रांचेस असतात. सो दिस लाईन इज कॉल्ड ॲज मिडरिप और रॅकेस. याला काय म्हणतात? मिडरिप म्हणतात, नाहीतर रॅकेस म्हणतात. आणि मग हे छोटे छोटे काय त्याचे फर्दर एक्सटेन्शन आर वेन्स. काय म्हणतात त्याला? वेन्स म्हणतात. इट इज कॉल्ड ॲज वेन्स, राईट. मग इफ विल टॉक अबाउट द पार्ट्स ऑफ लीफ, मग किती पार्ट दिसत आहे लीफचे? हाऊ मेनी पार्ट्स आर देअर? बोलो. 3 पार्ट्स आर देअर. ठीक आहे, पार्ट्स ऑफ लीफ. लीफचे 3 पार्ट्स आहेत. कुठले कुठले? बोला. पहिला कुठला आहे? द फर्स्ट वन इज, येस, व्हेरी गुड, द फर्स्ट वन इज हायपोपोडियम. सेकंड कुठला आहे? येस, सेकंड इज मिझोपोडियम. अँड देन द लास्ट वन एपिपोडियम. हायपोपोडियम, मिझोपोडियम अँड एपिपोडियम. विल राईट इट अगेन की हायपोपोडियम म्हणजे काय? सिद्धी, व्हॉट इज हायपोपोडियम? लीफ बेस. व्हॉट इज इट? इट इज लीफ बेस. आणि काय रोल आहे त्याचा? द पार्ट ऑफ लीफ. कोणाचा पार्ट आहे हा? द पार्ट ऑफ लीफ विच इज कनेक्टेड टू, कोणाला कनेक्टेड आहे हा पार्ट? नोड ऑफ अ स्टेम. ठीक आहे, विच इज कनेक्टेड टू नोड ऑफ स्टेम. असा पार्ट लीफचा जो स्टेमच्या नोडला कनेक्टेड आहे. सेकंड वन मिझोपोडियम. व्हॉट इज मिझोपोडियम? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पेटिओल और इट इज कॉल्ड ॲज लीफ स्टॉक. पेटिओल और लीफ स्टॉक. हा काय करतो? लीफ ब्लेडला कोणाशी कनेक्ट करतो? येस, इट कनेक्ट्स द लीफ ब्लेड टू दी स्टेम. ठीक आहे, मग काय लिहिणार इकडे? इट कनेक्ट्स लीफ लॅमिना किंवा लीफ ब्लेड टू स्टेम. स्टेमला कनेक्ट करतो. ठीक आहे,
आणि त्याच्यानंतर ते लास्ट वन एपिपोडियम, त्यालाच काय म्हणतो आपण? इट इज कॉल्ड ॲज लीफ ब्लेड और यू कॅन से लीफ लॅमिना. कशासाठी हेल्पफुल आहे तो वाला पार्ट? व्हेरी गुड, इट इज फॉर फोटोसिंथेसिस. लीव्समध्ये जे पण फोटोसिंथेसिस होणार आहे दॅट इज बिकॉज ऑफ दिस पार्ट. आणि मग त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? इन दॅट द मिडरिब आणि वेन्स आर प्रेझेंट. ते मिडरिब वेन्स ॲक्च्युली आपल्याकडे कसं ब्लड वेसल्स दिसतात आपल्याला, त्याच्यात वेन्स ब्लेडलिप ते सगळं न्यूट्रिएंट घेऊन येण्याचं किंवा पोचवायचं वॉटर वगैरे त्या पार्टला देण्याचं काम करतात. राईट? येस. श्रावणी, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ लीव्स? फंक्शन्स काय? येस, व्हॉट इज द फंक्शन ऑफ लीफ? एकच काय 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 काय? व्हेरी गुड. अ डिफरंट फंक्शन दॅट इज एक्सचेंज ऑफ गॅसेस. काय? एक्सचेंज ऑफ गॅसेस. कुठनं? कुठून? ओपनिंग्स असतात. ठीक आहे. मग एक्सचेंज ऑफ गॅसेस थ्रू स्टोमॅटा. कशा थ्रू एक्सचेंज होतात? स्टोमॅटा थ्रू. व्हॉट आर स्टोमॅटा? स्टोमॅटा आर दी ओपनिंग्स प्रेझेंट ऑन लीफ. राईट? अजून सगळ्यात मेन फंक्शन काय लीफचं? Photosynthesis. What is its function? Photosynthesis. And what do you mean by photosynthesis? Yes, काय असतं photosynthesis? Synthesis म्हणजे formation. मग इकडे काय होतं आहे? Formation of glucose or you can simply say food by using sunlight. Sunlightचा यूज करून जेव्हा plants food form करतात then that is photosynthesis. So the first function is photosynthesis. Another function is what? Exchange of gases through the stomata. स्टोमॅटा थ्रू द गॅस एक्सचेंज करतात. राईट? आता लीव्सचे पण डिफरंट मॉडिफिकेशन्स आहेत. देर आर डिफरंट मॉडिफिकेशन ऑफ लीफ ऑल्सो. पण बिफोर दॅट विल डिस्कस सम टाईप्स ऑफ लीव्स. ठीक आहे. पहिले काय म्हणणार आहे आपण? टाईप्स ऑफ लीफ मार्जिन. लीफचे जे मार्जिन आहे त्याचे टाईप आहे. राईट? आता दोन टाईपचे लीफ आहे अकॉर्डिंग टू द मार्जिन. पहिलं काय? स्मूथ मार्जिन आणि दुसरं आहे सेरेटेड मार्जिन. पहिलं काय? स्मूथ आणि सेरेटेड. सिम्पल आहे. जेव्हा असं प्रेझेंट आहे देन व्हॉट इज दिस? दिस इज स्मूथ. आणि जेव्हा असं प्रेझेंट आहे देन दॅट इज सेरेटेड. याला इन्सिजन्स म्हणतात. काय म्हणतात? इन्सिजन्स. राईट? मग सिम्पल आहे. स्मूथ मार्जिन म्हणजे इन्सिजन्स प्रेझेंट की ॲब्सेंट? व्हेरी गुड. मग इन्सिजन्स आर ॲब्सेंट. तिकडे काय लिहिणार? इन्सिजन्स आर प्रेझेंट. इन्सिजन्स आर प्रेझेंट. इकडे ॲब्सेंट. राईट? ज्या वेन्स बघितल्या आपण, ठीक आहे, आत्ता आपण बघितलं ना वेन्सबद्दल. राईट? काय काम आहे वेन्सचं अर्चिता? व्हॉट इज द रोल ऑफ वेन्स? काय करतात त्या? न्यूट्रिएंट कॅरी करतात. काय करतात? न्यूट्रिएंट. मग आपण काय लिहिणार? टाईप्स ऑफ व्हेनेशन. कोणाचे टाईप आहे? व्हेनेशनचे. व्हॉट इज व्हेनेशन? व्हेनेशन कोणाला बोलतो आपण? येस, द अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन स्टेम, अरेंजमेंट ऑफ वेन्स ऑन लीफ. लीफवर वेन्स कशा अरेंज आहे त्याला व्हेनेशन पॅटर्न म्हणणार आपण. राईट? सो काय लिहिणार इकडे? व्हॉट आर व्हेनेशन्स? दे आर अरेंजमेंट ऑफ वेन्स ऑन लीफ ब्लेड. लीफ ब्लेडवर वेन्स कशा अरेंज आहे त्याला आपण व्हेनेशन बोलतो. सो देअर आर टू टाईप्स ऑफ व्हेनेशन पॅटर्न. एक असतं पॅरलल, हे तुम्हाला स्कूलमध्ये पण असेल, आणि एक असतं रेटिक्युलेट. काय? पॅरलल आणि रेटिक्युलेट. पॅरलल व्हेनेशन मीन्स व्हॉट? इट इज लाईक दिस. हे ज्या वेन्स आहे ना एकमेकांना कशा आहेत? पॅरलल आहे. यू कॅन सी हिअर या दोन एकमेकांना पॅरलल आहे. राईट? और समटाईम इट्स लाईक दिस ऑल्सो. अशा बनानामध्ये पण असंच आहे ना की त्या पॅरलल वेन्स असतात अशा. राईट? और लाईक दिस. रेटिक्युलेट स्टँड्स फॉर नेटवर्क. पिंपळाचं पान. राईट? आठवतं की कसं असतं एकदम? ठीक आहे. सो मेनी वेन्स आर देअर. एकदम नेटवर्क, एकदम नेट फॉर्म करतात. तुम्ही ठेवलं असेल त्याला बुकमध्ये लहानपणी. राईट? खूप दिवसांनी बघितलं त्याचं नेट फॉर्म झालेले असते. राईट? सो सेम थिंग इज हिअर की नेटवर्क फॉर्म करतं. सो पॅरलल व्हेनेशन म्हणजे काय? वेन्स आर व्हॉट? पॅरलल टू ईच अदर. वेन्स आर पॅरलल टू ईच अदर. आणि याच्यामध्ये काय? वेन्स आर नॉट पॅरलल टू ईच अदर. लिहिणार पुढे? वेन्स आर नॉट पॅरलल टू ईच अदर. बताओ अभी what are the examples of parallel venation? एक्झाम्पल काय? येस, बनाना. मँगो ऑल्सो. मँगोचे पण काय? पॅरलल व्हेनेशन आहे. आणि रेटिक्युलेट व्हेनेशनमध्ये काय बघितलं आपण? पीपल लीफ. राईट? किंवा पीपल ट्री. दिस इज अबाउट रेटिक्युलेट व्हेनेशन. राईट? आता हे आपण काय बघितलं? व्हेनेशन पॅटर्न बघितलं. राईट?
Then next is types of leaves. काय types of leaves, but according to this incision. Types of leaves, right? आता दोन टाईपचे leaves असतात. एक असतात simple आणि एक असतात compound. कुठले कुठले? Simple किंवा compound. आता डिफरन्स काय? जस्ट लुक ॲट द डायग्राम अँड टेल मी द डिफरन्स की सिम्पल आणि कंपाऊंडमध्ये काय डिफरन्स असतो, राईट? Yes, what type of difference you can see here? कुठला डिफरन्स दिसतोय? बोला. असं बघितलं असेल ना तुम्ही, चिंचेचं याचं पान वगैरे असं असतं, राईट? म्हणजे एका पानाला खूप सारे पानं असतात, त्याला लीफलेट्स म्हणतात. काय म्हणतात? लीफलेट्स. व्हॉट आर दिस? दिस आर लीफलेट. आणि हे एक कम्प्लीट लीफ आहे. दिस इज अ कम्प्लीट लीफ, राईट? पण हे काय याचे छोटे छोटे लीफलेट्स आहे, राईट? इकडे काय डिफरन्स आहे? एक तर इन्सिजन प्रेझेंट आहे की ॲबसेंट आहे? इन्सिजन इज ॲबसेंट. ॲबसेंट 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 आहे का इन्सिजन्स, राईट? इन्सिजन ॲबसेंट आहे. किंवा इफ प्रेझेंट, इकडे प्रेझेंट आहे पण ते मिडरिपला टच करतं आहे का? नाही. मिडरिपला टच केलं असतं तर असं झालं असतं. समजतंय? इज इट टचिंग अ मिडरिप? नाही करत आहे. मग इकडे काय लिहिणार? इन्सिजन ॲबसेंट. ऑर इफ प्रेझेंट इट इज नॉट टचिंग द मिडरिप. इट इज नॉट टचिंग मिडरिप. ते मिडरिपला टच नाही करत आहे. इट इज नॉट टचिंग दी मिडरिप. एक तर इन्सिजन ॲबसेंटच आहे किंवा प्रेझेंट असेल तरी मिडरिपला टच करत आहे का? नाही. चलो, टिल दॅट राईट डाऊन दिस. एनी कन्फ्युजन इन दिस?
we'll add one point here, that is कि it is having chlorophyll pigment. इकडे एक point add करू आपण की त्याच्याकडे chlorophyll pigments. क्लोरोफिल म्हणण्यापेक्षा फोटोसिंथेटिक पिगमेंट म्हणलं तरी चालेल का, कारण की क्लोरोफिल ग्रीन कलरचा असतो. सगळे लीव्स ग्रीनच असतात का? नाही, समटाइम्स दे आर रेड, समटाइम्स दे आर येलो ऑल्सो. म्हणजे बाकी कंट्रीजमध्ये तुम्ही मोर कॉमनली बघितलं असेल मूवीजमध्ये वगैरे की ते वेगवेगळ्या कलर्सचे पण असतात. मग वेगळे कलर्सचे का? बिकॉज त्यांच्याकडे वेगळे फोटोसिंथेटिक पिगमेंट आहे. रेड आहे, ग्रीन आहे. क्लोरोफिल इज कन्फाइंड टू ग्रीन कलर ओनली. सो यू कॅन सिम्पली से की फोटोसिंथेटिक पिगमेंट जे पण प्रेझेंट आहे ते लॅमिना किंवा ब्लेडवर असतं. once you will see them in reality. आता तुम्ही इमॅजिन करून आठवतात पण तिथे कन्फ्युजन होतं. What's your name dear? What's your name? Tanushree. Tejashree is absent. करो चेंज स्लाइड. Done with this slide? Everyone? Okay. आता समटाइम्स व्हॉट हॅपन्स, इथे ना एक छोटंसं असं स्ट्रक्चर असतं. मी म्हटलं ना ह्या गोष्टी असं ना छोट्या छोट्या आहेत, त्या कधी ऑब्झर्व नसतील केलेल्या, त्या ऑब्झर्व करा. ठीक आहे. समटाइम्स ओनली देर इज अ स्मॉलर स्ट्रक्चर. असं छोटंसं ग्रीन कलरचं स्ट्रक्चर असतं कुठे? ॲट दी बेस ऑफ लीफ. आणि मग त्याला आपण बोलतो स्टिप्यूल. काय म्हणतो आपण? स्टिप्यूल. समटाइम्स इट इज प्रेझेंट, समटाइम्स इट इज ॲबसेंट. मग जेव्हा स्टिप्यूल प्रेझेंट असेल तेव्हा ते जे लीफ आहे त्याला स्टिप्युलेट लीफ म्हणतात. काय म्हणतात? इट इज कॉल्ड as स्टिप्युलेट लीफ. राईट. अकॉर्डिंग टू द स्टिप्यूल, प्रेझेन्स ऑर ॲब्सन्स ऑफ स्टिप्यूल. परत कोणाचे टाईप्स आहेत? लीव्सचे टाईप आहे. राईट. देअर आर अगेन टाईप्स ऑफ लीव्स अकॉर्डिंग टू व्हॉट? प्रेझेन्स ऑर ॲब्सन्स ऑफ स्टिप्यूल. राईट. जर स्टिप्यूल प्रेझेंट असेल तर त्याला कुठलं लीफ म्हणणार? स्टिप्युलेट लीफ. का म्हणणार? स्टिप्युलेट. की असा नोड आहे, हे लीफ आहे आणि व्हॉट इज दिस? दिस इज स्टिप्यूल. ठीक आहे. दिस कलर स्ट्रक्चर इज व्हॉट? स्टिप्यूल. राईट. मग काय लिहिणार इकडे स्टिप्युलेट लीफला? व्हॉट इज प्रेझेंट? अ स्टिप्यूल इज
प्रेझेंट, राईट. आणि जिथे ॲबसेंट असेल त्याला एक्स स्टिप्युलेट म्हणतात. काय म्हणतात? एक्स स्टिप्युलेट. एक्स म्हणजे इट इज ॲबसेंट, सो इट इज एक्स स्टिप्युलेट लीफ, राईट. एक्स स्टिप्युलेट लीफ म्हणजे काय? काय लिहिणार मग पुढे? स्टिप्युलस ॲबसेंट, की डिरेक्टली काय? लीफ प्रेझेंट आहे. मग इथे तुम्ही मेन्शन करा की व्हॉट इज इट? इट इज एक्स स्टिप्युलेट लीफ स्टँड्स फॉर स्टिप्युल्स आर ॲबसेंट, स्टिप्युल इज ॲबसेंट, राईट. आता कधी कधी पेटिओल पण ॲबसेंट असतं. समटाईम पेटिओल्स आर ऑल्सो ॲबसेंट. अगेन टाईप्स, पण अकॉर्डिंग टू वॉट? पेटिओल. हे कोणाच्या अकॉर्डिंग होते वरचेवाले इच्छा? स्टिप्युलच्या अकॉर्डिंग. कोणाचा? स्टिप्युलच्या अकॉर्डिंग. आता खालचे कोणाच्या अकॉर्डिंग आहे? पेटिओल. हर्षिता, पेटिओल काय असतं? व्हेरी गुड. पेटिओल इज मेसोपोडियम, मीन्स वॉट? लीफ स्टॉक, ठीक आहे, विच कनेक्ट्स द लीफ टू दी स्टेम. मग पेटिओल जर प्रेझेंट आहे तर त्याला पेटिओलेट लीफ म्हणणार. काय म्हणणार? पेटिओलेट. आणि जर ॲबसेंट आहे तर सेसाईल लीफ. काय म्हणणार? सेसाईल लीफ. म्हणजे काय? की हाय हे लीफ पेटिओल आहे आणि काय? लीफ आहे. सो दिस इज पेटिओल, राईट. मग इकडे खाली काय लिहिणार तुम्ही? येस, पेटिओल इज प्रेझेंट और ॲबसेंट? प्रेझेंट, राईट. आणि सेसाईल लीफ का? कधी कधी बघा डायरेक्ट असे पानं आलेले असतात, लाईक दिस ओनली, मध्ये स्टॉकच नसतो. देन दॅट टाईप ऑफ लीफ वेन पेटिओल इज ॲबसेंट इज कॉल्ड ॲज वॉट? सेसाईल लीफ. त्याला काय म्हणतात? सेसाईल लीफ. वेन पेटिओल इज ॲबसेंट इज कॉल्ड ॲज सेसाईल लीफ. ओके. जेव्हा स्टिप्युल प्रेझेंट आहे तेव्हा स्टिप्युलेट, नाही आहे तर एक्स्टिप्युलेट. पेटिओल प्रेझेंट आहे तर पेटिओलेट, नाही आहे तर सेसाईल. ओके, येस. आता हे जे आपण कंपाऊंड लीव्स बघितले होते, राईट, दिस आर कंपाऊंड लीव्स, राईट. याच्यामध्ये परत आहे की पिनेटली कंपाऊंड आणि पाल्मेटली कंपाऊंड, राईट. आता जे हे आपण ड्रॉ केलं आहे, विच टाईप ऑफ दिस? दिस इज कॉल्ड ॲज पिनेटली कंपाऊंड, की वेगवेगळे लीफलेट्स आहेत, ठीक आहे. देर आर डिफरंट लीफलेट. मग याच्यामध्ये पण याचा कुठला सब पॉईंट आहे? कंपाऊंडमध्ये पण हा कुठला आहे? विच इज दिस? दिस इज कॉल्ड ॲज पिनेटली कंपाऊंड. याला काय म्हणतात? पिनेटली कंपाऊंड. पिनेटली कंपाऊंडमध्ये परत आहे युनिपिनेट, बायपिनेट. म्हणजे काय? आता बघा ते लीफचा हे जे आहे, ठीक आहे, दिस इज बायपिनेट बिकॉज रॅकेस आहे, मग आहे. युनिपिनेट काय असतं? की जसं इथे आणि डायरेक्ट इथे लीफलेट्स आहे. व्हॉट आर दिस? दिस आर युनिपिनेट. याला युनिपिनेट म्हणणार बिकॉज डायरेक्ट मिडरिबलाच टच करता येते, राईट. आत्ता मी जे काढलं आहे ते बायपिनेट आहे. का? ही मिडरिब आहे, हे त्याच्या वेन्स आहे आणि हे त्याच्या वेन्सला हे लीफलेट्स येतात. सो व्हॉट आर दिस? दिस आर बायपिनेट. हे असंच लक्षात ठेवा. समजते? डायरेक्ट मिडरिबला लीफलेट असेल तर युनिपिनेट, आणि मिडरिबपासून साईडला ज्या वेन्स येतात त्यांना जर असेल तर काय म्हणणार? बायपिनेट. पिनेटली कंपाऊंड आणि अनदर टाईप इज कॉल्ड ॲज पाल्मेटली कंपाऊंड. सेकंड टाईप इज वॉट? पाल्मेटली कंपाऊंड. कॅन यू टेल मी सिद्धी काय असतं? पाम म्हणजे काय असतं? हात, राईट. मग पाल्मेटली कंपाऊंड कसं दिसतं? हातासारखं. सो वन इज पिनेटली आणि अदर इज पाल्मेटली. पाल्मेटली म्हणजे एका कॉमन पॉईंटपासून मग त्याचे काय येतात? लीफलेट्स येतात. जसं आता मग मगाशी ड्रॉ नव्हतं केलं की हे इथे आणि ह्या कॉमन पॉईंटपासून हे काय अराईज होतात? लीफलेट्स आर अरायझिंग. असं पण लीव्स असतात ना, तुम्ही बघितले असतील, राईट. सो मग इकडे काय लिहिणार आपण? दिस आर लीव्स आर अरायझिंग फ्रॉम अ कॉमन पॉईंट. कुठनं येत आहेत? अरायझिंग फ्रॉम अ कॉमन पॉईंट. एका कॉमन पॉईंटपासून सगळे लीफलेट्स अराईज होत आहेत. म्हणजे हे पूर्ण एकच लीफ आहे आणि हे काय त्याचे? लीफलेट्स आहेत, right? So when the leaflets or leaflets are arising from a common point, then it is palmately compound. ते असं दिसतं, राईट. आता हे सगळे टाईप ऑफ लीफ झाले. कसं ना कसं छोटे छोटे टाईप्स आहे. कधी कधी मार्जिनवरनं आहे, कधी कधी किती रॅकेसला टच करताय की नाही करते, इन्सिजन प्रेझेंट आहे की ॲबसेंट आहे ह्याच्यावरनं आहे. आता आपण जसं वेन्सचं बोललो होतं, वेनेशन. व्हॉट यू मीन बाय वेनेशन? काय होतं वेनेशन? अरेंजमेंट ऑफ वेन्स ऑन लीफ. लीफवर वेन्स कशा अरेंज त्याला आपण वेनेशन बोलतो, राईट. आता आपण बोलणार आहे फायलोटॅक्सी. फायलोटॅक्सी इज व्हॉट? इट इज अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन स्टेम. सगळे प्लांट सेम नाही दिसत, दे आर डिफरंट. सगळ्यांची अरेंजमेंट डिफरंट असते. ख्रिसमस ट्री बघा, डिफरंट अरेंजमेंट आहे. मँगो ट्री डिफरंट अरेंजमेंट आहे. बनाना ट्री डिफरंट अरेंजमेंट आहे, लाईक मनी प्लांट इट इज डिफरंट. सो फायलोटॅक्सी म्हणजे काय बघतोय आपण? व्हॉट इज फायलोटॅक्सी? फायलोटॅक्सी स्टँड्स फॉर कसली अरेंजमेंट? येस, कोणाची अरेंजमेंट बघतोय आपण आता? अरेंजमेंट ऑफ लीव्स. कशावर? अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन स्टेम. स्टेमवर लीव्स कसे अरेंज्ड आहे त्याला आपण बोलतो फायलोटॅक्सी. व्हॉट इज इट? फायलोटॅक्सी. ठीक आहे, आपण सगळ्यांचे एक्झाम्पल्स बघू त्या याच्यावर पीपीटीवर. सो एव्हरीथिंग विल बी क्लिअर. आता फायलोटॅक्सीमध्ये द फर्स्ट टाईप ऑफ फायलोटॅक्सी इज वर्ल्ड फायलोटॅक्सी. कोणती आहे? वर्ल्ड
वर्ल्ड फायलोटॅक्सी. सेकंड इज ऑल्टरनेट. सेकंड कुठली आहे? ऑल्टरनेट. थर्ड इज अपोजिट. थर्ड कुठली आहे? अपोजिट. आता अपोजिटमध्ये परत देअर आर टू टाइप्स, वर्ल्ड, ऑल्टरनेट, अपोजिट. अपोजिटमध्ये दोन टाईप आहे. एक आहे अपोजिट डिकसेट, अपोजिट डिकसेट अँड अपोजिट सुपरपोज्ड. अपोजिट डिकसेट अँड अपोजिट सुपरपोज्ड. सुपरपोज्ड, राईट. आता हे तुम्हाला डायग्रॅमने क्लिअर होऊन जाईल की काय असतं. सपोज आय एम टॉकिंग अबाउट दिस वर्ल्ड फायलोटॅक्सी. वर्ल्ड म्हणजे काय असतं? वर्लपूल, वर्ल्ड सगळीकडे, येस, सराउंडिंग, सगळ्या डिरेक्शनला. मग इन वर्ल्ड फायलोटॅक्सी द लीव्स आर प्रेझेंट इन ऑल डिरेक्शन. हे असे साईडने पण प्रेझेंट आहे, हे असे पुढून पण आहे आणि असे मागच्या साईडने पण. 3Dने दाखवताना यू जस्ट इमॅजिन की हे इकडे पण लीफ आहे, इकडे पण लीफ आहे, इकडे पण आहे, इकडे पण आहे, असं सगळीकडनं लीव्स आहे. ख्रिसमस ट्री आपण जे बोललो, राईट. मग हे असे जे जेव्हा सगळीकडनं लीव्स असणार आहे ना, राईट, दिस इज कॉल्ड ॲज वॉट? वर्ल्ड फायलोटॅक्सी. मग इकडे काय लिहिणार आपण डिस्क्रिप्शनमध्ये? लीव्स आर प्रेझेंट इन ऑल डिरेक्शन. लीव्स कुठे प्रेझेंट आहे? सगळ्या डिरेक्शनला प्रेझेंट आहे. सो सच ए टाईप ऑफ फायलोटॅक्सी इज वर्ल्ड फायलोटॅक्सी अँड द एक्झाम्पल इज अल्स्टोनिया आणि निअरियम. काय एक्झाम्पल आहे? एल्स्टोनिया आणि निअरियम. आता थोडंसं डिफरंट वाटेल बट ते काय नावं आहेत फक्त. विल टॉक अबाउट, विल सी देअर पिक्चर्स. एल्स्टोनिया आणि निअरियम याच्या सगळ्या साईडला काय प्रेझेंट आहे? इन ऑल द डिरेक्शन द लीव्स आर प्रेझेंट. ऑल्टरनेट, यू नो व्हॉट इज ऑल्टरनेट? काय असेल ऑल्टरनेटमध्ये? ईच नोड हॅव अ सिंगल लीफ. प्रत्येक नोडकडे किती लीफ आहे? सिंगल. अँड इट इज इन ऑल्टरनेट फॅशन. मीन्स वॉट? या नोडला जर राईट साईडला तर या नोडला लेफ्ट साईडला. इकडे परत काय? राईट साईड. मनी प्लांटला असतं. इकडे परत काय? लेफ्ट साईड. ठीक आहे. सो विच टाईप ऑफ दिस? दिस इज दी ऑल्टरनेट फायलोटॅक्सी. ही मँगोमध्ये असते, चायना रोजमध्ये पण असं असतं की इकडे इकडे प्रेझेंट आहे, राईट. सो कॅन यू टेल मी व्हॉट इज ऑल्टरनेट फायलोटॅक्सी? की लीव्स आर, सॉरी काय बोललो आपण? प्रत्येक नोडकडे किती लीव्स आहे? येस. मग विल मेन्शन इट. ईच नोड हॅज अ सिंगल लीफ. एकच लीफ आहे आणि ते पण कुठल्या फॅशनमध्ये? इन अल्टरनेट फॅशन. म्हणजे अल्टरनेट वेमध्ये प्रेझेंट आहे. एक राईटला आहे तर एक काय कुठे आहे? लेफ्टला आहे. आणि काय एक्झाम्पल सांगितले तनुश्री? व्हॉट आर द एक्झाम्पल्स? मँगो अँड चायना रोज. मँगो अँड चायना रोज आर द एक्झाम्पल्स ऑफ ऑल्टरनेट फायलोटॅक्सी, राईट. आता अपोजिट डिकसेट, अपोजिट सुपरपोज्ड काय? वाईट इज गेट स्टक. इथे स्टक झालं आहे हे तर. सरांना बोलू ना. आत्ता बघितलं नेमकं मी ना, तिकडे लक्षच नव्हतं.